ची भीती होती तेच झालं असं का मी म्हणते सांगते. आज डब्यासाठी करणार होते सोयावडीची भुर्जी आणि चपाती. तुम्ही म्हणणार ही काय रोजच सोयावडीची भुर्जी करते, पण आमच्या अहोंना तर रोजच लागते. कारण अहो म्हणतात त्यापासून आपल्याला प्रोटीन भेटतं आणि शरीरासाठी चांगलं असतं. मुलींना पण आता आवडायला लागल्या, म्हणून मुलींना विचारलं तर मुली म्हणल्या हो. आणि मगाशी म्हटलं ना, तर काय मुलींची आज बसच मिस झाली. कसं काय उठायला उशीर झाला आणि सगळ्यांचाच गडबड गोंधळ संग. मग दोघींना म्हटलं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि अहोंना म्हटलं तेवढं सोडून या. मग अहोंनी सोडून आले. आणि हो, हे माझ्याच बाबतीत का होतं काय माहीत, तुमच्या बाबतीत असं होतं का हो? आणि टिफिन वगैरे भरला आणि आज उपवास होता त्यामुळं मी माझ्यासाठी आज वरीचा भात केला होता. अहोंना म्हटलं तेवढं टिफिन देऊन या. अहो परत मुलींना सोडून आले, परत आवरलं आणि परत टिफिन द्यायला गेले. माझं थोडंफार राहिलं होतं, कपडे वगैरे सुकत घालायची. म्हणलं ठीक आहे, आपल्याला असं तर काही विटॅमिन डी भेटत नाही, म्हणून थोड्या वेळ उन्हात पण बसले आणि कपडे पण सुकत घालून आले. माझं आवरलं सगळं आणि मी खाली आले शॉपमध्ये. दिवसभर चाललं होतं आज काय करायचं काय करायचं. तर मटकी घरी भिजवल्यामुळे मटकीला मोड फ्रेश आलेले. मुली म्हटल्या ठीक आहे मम्मा मिसळपावच कर, म्हणून आज मिसळपावचा बेत ऐकला. कधी पण घरचं आणि टेस्टी खाल्लेलं चांगलं आहे की नाही हो? आम्ही तर असं घरचंच खातो वेगवेगळं वेगवेगळं करून. आसावरला विचारलं कशी आहे मिसळपाव. आसावरी म्हटली मम्मा एकच नंबर. सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि किचन ओटा क्लीन करून घेतला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. बाय.